आजच्या ठळक बातम्या. कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. खोपोली पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. शेतकरी कामगार पक्ष आयोजित बेरोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद. नालंदा बुद्ध विहारात वर्षावास बौद्ध धम्म प्रवचन. मालवणात जलपर्यटन सुरू. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेने दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रेल्वे चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. दसरा आणि दिवाळी सणाच्या दरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेता 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 या दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वे सेवेचे 8 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. दर शुक्रवारी ही गाडी असणार आहे. 01179 ही विशेष साप्ताहिक गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 17, 24 आणि 31 ऑक्टोबर तसेच 7 नोव्हेंबर 2025 रोजी दर शुक्रवारी सकाळी 8:20 सुटणार आहे आणि त्याच दिवशी रात्री 21 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीच्या मार्गासाठी 01180 ही गाडी सावंतवाडी रोड येथून 17, 24 आणि 31 ऑक्टोबर आणि 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रत्येक शुक्रवारी रात्री 22:20 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:40 लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाईल. खोपोली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत धडाकेबाज कामगिरी करत केवळ 1 महिन्याच्या आत 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 13,72,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 17 तोळे सोने आणि 1250 ग्रॅम चांदीचा समावेश असून सदरचे गुन्हेगार सराईत असून त्यांच्यावर अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे यांच्या पथकाने सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 190/2025 घरफोडीचा गुन्हा दाखल होता. दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस जे आपले रहिवासी आहेत शिळफाटा येथे जगदीश इंद्रमल परमार यांच्या राहत्या घरात घरफोडी झाली होती आणि त्या घरफोडीमध्ये जवळपास त्यांचे 17.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 1.25 किलो चांदी अशी जवळपास 12,72,000 रुपयाची रकमेची घरफोडी झाली होती. सदरची घरफोडीतील रक्कम ही मोठ्या स्वरूपात होती आणि माननीय पोलीस अधीक्षक रायगड अंचल दलाल यांनी रात्रीचे जे घरफोडी होत आहेत किंवा चोरी होत आहेत त्याच्यावरती कटाक्षाने आळा घालणे आणि जर झाल्यास तर गुन्ह्यातील आरोपी यांना निष्पन्न करून चोरीस गेलेला माल 100% रिकवर करणे असे आम्हाला आदेशित केले होते. त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे खोपोली पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकरण पथकाचे अधिकारी अभिजित वरंबळे साहेब व त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून गुन्ह्यातील CCTV फुटेज म्हणा किंवा तांत्रिक विश्लेषण म्हणा याच्या आधारे एक टोळी जेरबंद केलेली आहे. त्यांचं जर माहिती घेतली असता हे सर्व आहे पुण्या मंचरचे राहणारे आहेत आणि यांनी बऱ्यापैकी पूर्वी घरफोडी केलेल्या आहेत. जवळपास 27च्या वर गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत आणि अशा सराईत गुन्हेगार होते. सराईत गुन्हेगारांचा त्यांनी पाठलाग करून त्यांना जेरबंद केलेत आणि आपल्या गुन्ह्यातील जे काही सोन्याचे दागिने होते ते सर्व सोन्याचे दागिने 1.25 किलो चांदी असे सर्व 100% माल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे. आणि ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ते इतरही गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपित आहेत तेही आपण गुन्हे निष्पन्न केलेले आहेत आणि त्यांना आपण त्या ताबा देत आहोत. एकंदरीत आपण 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि 3ही आरोपी सराईत आहेत. याच्यातला एक जो आहे तो सोनार आहे. त्या सोनारलाही आपण गुन्ह्यात आपण समाविष्ट केलेला आहे आणि अटक केलेली आहे. आणि भविष्यात आपण एक मेसेज देतो आहे की खोपोली पोलीस स्टेशनमध्ये इथे चोरांना कोणताही थारा नाही आणि इथे जर काही प्रकार घडला तर आपण त्यांना सोडणार नाही. त्यांच्या कायदेशीर कारवाई करून त्यांना आपण अटकाव करू. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला पनवेलमध्ये मोठा प्रतिसाद लाभला. नीलकंठ दर्शन पनवेल येथे पार पडलेल्या बेरोजगारांच्या मेळाव्यात 300हून अधिक तरुणांची उपस्थिती होती. 12वी ते पदवीधर तरुणांनी नोकरीचा लाभ घेण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. ऑन दी स्पॉट जॉब ऑफर लेटर यावेळी विविध उद्योजकांच्या वतीने देण्यात आले. रोजगार मेळाव्यानंतर नोकरी मिळालेल्या तरुणाईने अतुल म्हात्रे आणि शेकापचे आभार मानले.
पहिले तर सरांना थँक्यू की रोजगार चालू केली आणि आम्हाला जॉब भेटला. मला एवढी खात्री नव्हती की मला जॉब भेटेल करून, पण घनसोलीमध्ये मला जॉब भेटला, तर मी खूप खुश आहे. आणि पुन्हा एकदा सर थँक्यू तुमचं. तुम्ही असं नियोजन केलं आणि आम्हाला त्याच्यात सहभाग झालो आम्ही, आणि त्याच्यात आम्हाला हे भेटला, जॉब भेटला. माझं शिक्षण माझं शिक्षण 12वी पास आहे मी, आणि फर्स्ट इयर मेकॅनिकलमधलं पण झालेलं आहे. आणि माझं नाव दिव्या विजय सोनवणे. आम्ही जे विविध रोजगार मेळावे घेतलेले आहेत त्यातला हा 16वा रोजगार मेळावा आहे. आजच्या मेळाव्याचं विशिष्ट स्वरूप असं आहे की आपण बँकिंग क्षेत्रातला रोजगार मेळावा म्हणून आज आपण हा घेतोय. नवीन एक 2,000 ते 2,500 जॉबचा आम्ही टायअप केलेला आहे. त्याच्यातला एक ट्रायल म्हणून आजचा रोजगार मेळावा आम्हाला इथे घ्यायचा होता. ह्यानंतर याचं स्वरूप आपण वाढवून इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणातले रोजगार मेळावे ह्याच्यातले घेणार आहोत. आणि आज इथे 4 बँका इथे उपस्थित आहेत, त्यांचे HR रिक्रुटर इथे उपस्थित आहेत. आणि आम्हाला अपेक्षा नव्हती, पण 300हून अधिक युवक इथे उपस्थित आहेत या मेळाव्यासाठी, आणि ह्या संधीचा ते लाभ घेत आहेत. तर सातत्याने जवळजवळ 15 ते 20 दिवसात आपण एक रोजगार मेळावा ह्या पद्धतीने आपण या रोजगार मेळाव्यांचं नियोजन केलेलं आहे. आमच्या ह्या ऑफिसमधनं ह्याच्यावरती बॅकएंड टीम 24/7 काम करते, कॉलिंग केली जाते. जिथे जिथे जे जॉब उपलब्ध आहेत त्या जॉबसाठी आपण युवकांना संपर्क साधतो आणि ती संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. जरी आपल्याला इतरांना फक्त कार्यक्रम दिसत असले तरी आमचं बॅकएंडचं ऑफिस याच्यावरती 24/7 काम करतं. ह्याच बरोबरीने आत्ता आम्ही आमचा CCCEE.in म्हणून एक पेज आपण लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून युवकांना AIचं प्रशिक्षण तसंच त्या AIच्या प्रशिक्षणातला रोजगार हा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या एम्प्लॉयमेंट पोर्टलवरनं सातत्याने जरी रोजगार मेळाव्याला तुम्ही युवक येऊ शकलात नाही आलात तरी देखील तुम्हाला त्या वेबसाईटवरनं नवनवीन रोजगार जो तो उपलब्ध होणार आहे. ब्लिंकिट, टाटा स्काय, गोदरेज यांच्यासोबतचे टायअप आहेत. इतर अनेक कंपन्या ज्यांच्यासोबत आपण काम करतोय, सियाट आहे, इंटिरियर आहे, यांच्यासोबत बॅकएंड ऑफिसच्या जॉबसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. आणि आता बँकांच्या सोबत आपण विशेष करून काम करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. तसेच अनेक साऱ्या IT क्षेत्रातल्या कंपन्या, L&T, गोदरेज ह्यांच्यासोबत देखील आपण काम केलेलं आहे. सो असे विविध जॉब्स येत्या काळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. आपण सर्व क्षेत्रामधले जॉब जे आहेत त्याच्यावरती आपलं टार्गेट आहे. या उत्तर रायगड भागातील जेवढे किती तालुके आहेत, उरण असेल, पनवेल आहे, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, अलिबाग, ह्या सगळ्यांसाठी आपण जॉब उपलब्ध करून देण्याचा आपला सातत्याने प्रयत्न आहे. नवी मुंबई या भागात देखील आपण जॉब उपलब्ध करून देतोय. त्यामुळे जरी समजा आज काही अनावधानाने काही युवकांना समजा रोजगार मिळाला नसेल किंवा बँकिंग क्षेत्रातला त्यांचा एक्सपिरियन्स किंवा शिक्षण नसेल, तर त्यांना येत्या काळामध्ये आपण विविध इतर क्षेत्रातले जॉब जे आहेत ते उपलब्ध करून देणार आहोत. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेणसे सिद्धार्थनगर येथील नालंदा बुद्ध विहारात वर्षावास बौद्ध धम्म प्रवचन मालिकेनिमित्त प्रवचन पार पडले. बौद्ध जन सेवा संघ बेणसे सिद्धार्थनगर आणि भारतीय बौद्ध महासभा पेण रायगड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध वैचारिक, धम्मप्रसार प्रचार आणि प्रबोधनपर कार्यक्रम पार पडले. यावेळी सुप्रसिद्ध बौद्धाचार्य मनोज पवार गुरुजी यांनी पराभव सुत्त या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन दिले. या धम्म प्रवचन मालिकेत धम्म बांधव अनुयायी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. धम्माचा प्रसार प्रचार करत करत संपूर्ण जनमानसामध्ये हा धम्म पोहोचवला. परंतु ज्यावेळेला हा जनमानसामध्ये धम्म पोहोचला त्यावेळेला असं म्हणतात की देवलोक सुद्धा भगवंताला आपण गाता म्हणतो ना, इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवती. बुद्ध कोणाचे शास्त्र आहे? देव आणि मनुष्याचे शास्त्र आहे. हे देव काय करतो? देव एके दिवशी संपूर्ण एकत्र येऊन काय करत होते? चर्चा करत होते. काय म्हणत होते? एवं विसुतं एकं समयं भगवा श्रावस्तीय विरति जेतवने अनाथ पिंडकस्सरामे अत्तको अय्यतरा देवता अभिकंताय रत्या अभिकंतवन्ना केवल कंपं चेतवना उपासयत्वा येन भगवा तेनोपसंगमी उपसंगमित्वा भगवंत अभिवादयत्वा एकमंतं नटासी एकमंतं कीटा खोसा भगवता गाताय अज्जवासी. काय म्हणले? मी असं ऐकलं की एकदा भगवान बुद्ध
ताई ओ माते, भगवान बुद्ध काय म्हणतात की मी एकदा जेतवनामध्ये अनाथ पिंडकाने बांधलेल्या जेतवनामध्ये भगवंत आराम करत होते. ते विहार करत असताना त्या ठिकाणी पहाटे पहाटे एक वण देवता संपूर्ण जेतवन प्रकाशमय करून भगवंताकडे आली आणि भगवंताला म्हणते की भगवान, आम्ही अनेक वर्ष लोकांच्या हिताचा कल्याणाचा विचार करत आहोत, परंतु माणसाचा पराभव कशामुळे होतो? हा संसारीमध्ये जीवन जगणारा हा माणूस पराजित कसा होतो? तो लयास कसा जातो? त्याची हानी कशी होते? हे भगवान तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला काही कळत नाही, आमचं एकमत होत नाही. कोणी म्हणतं हे केल्याने माणसाचा पराभव होतो, कोणी म्हणतं ते केल्याने माणसाचा पराभव होतो, कोणी म्हणतं असं केल्याने माणसाचा पराभव होतो. भगवान आमचं एक मत होत नाहीये, तर भगवान तुम्ही सांगा. 3 महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर मालवणात जलपर्यटन सुरू झाले आहे. 1 सप्टेंबर पासून अधिकृतरित्या जलपर्यटनाचा नवीन हंगाम सुरू झाला असला तरी पाऊस आणि खराब हवामानामुळे जलपर्यटन व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायास सुरुवात केली नव्हती. मात्र सध्या हवामान काहीसे चांगले झाल्याने मालवण दांडी किनाऱ्यावर जलपर्यटन सुरू करण्यात आले. जेटस्की, बनाना राईड, बंपर राईड, बोट सफारी अशा विविध जलक्रीडांचा आनंद पर्यटकांनी लुटला. जलक्रीडा सुरू झाल्याने समुद्र किनाऱ्यांवर पुन्हा पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. पावसाळा संपेपर्यंत हवामानाचा अंदाज घेऊन जलपर्यटन सुरू ठेवण्यात येणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.